Hello everyone, welcome back new another vlog. So today's workout trapezius म्हणजेच आपला श्वास करणार आहोत आपण. आणि trapezius मध्ये 3 पार्ट्स असतात, सो अपर, मिडल अँड लोअर. युजली कसं होतं की आपण तिन्ही मसल ट्रेन करत नाही, फक्त आणि फक्त आपण काय करतो, जिम मध्ये डंबेल्स घेतो अँड लिफ्ट करतो, फक्त अपर ट्रेन करतो. याच्यामध्ये तुम्ही बार्बल घेता, डंबेल्स घेता किंवा मशीनवर करता, तुम्ही फक्त अपर ट्रॅपेजियस फक्त ट्रेन करत असता. बट आपल्याला ट्रेन करताना तिन्ही ट्रॅपेजियस कसे ट्रेन होतील हे बघायचं आहे. तर मित्रांनो, आज खूप जास्त इझी असा तुम्हाला तिन्ही ट्रॅपेजियस ट्रेन करता येईल असं एक मी व्हेरिएशन्स तुम्हाला सांगणार आहे. ते फक्त तुम्हाला डंबेल्स आणि फक्त आपल्याला लागणार आहे बेंच. सो लेट्स डू इट. करूयात ट्रॅपेजियस लो आहे. तर मित्रांनो, आपण आलो आहे डंबेल सेक्शन मध्ये. आणि डंबेल सेक्शन मध्ये आल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल आपण घेतला बेंच. आणि बेंच फिक्स करत असताना आपल्याला 76 डिग्री बेंच फिक्स करायचा आहे. आणि आपल्याला हवे तिथे 12.5 टू डंबेल्स आपण घेतलेले आहेत. सो फर्स्ट आपण शर्ट्स करत असताना ओके, बॉडी वेट आपली शिफ्ट पुढे हवे आहे. ओके, आपली चेस्ट जे आहे इन्क्लाइन बेंचला फिक्स हवे 76 डिग्रीमध्ये. ओके, तर ह्याचा एक बेनिफिट असा होतो की जेव्हा तुम्ही बेंचला टच असल्यावर आपल्या ट्रॅपेजियसचा जो मसल आहे तो प्रॉपरली कॉन्ट्रॅक्ट आणि टार्गेटेड होतो. म्हणून आपल्याला बेंचवर करायचं. हा नॉर्मल पण करू शकतो, पण जर्क मुवमेंट होतोय, कुठेतरी स्विंग होतो, म्हणून आपण इथे घेतोय. ओके, सो घेत असताना बॉडी वेट पुढे शिफ्ट करायचं आहे. बॉडी वेट पुढे शिफ्ट केल्यानंतर ना डिप्रेस वगैरे काहीच करायचं नाही, याला रिलॅक्स सोडायचं आणि इथनं लिफ्ट करायचं आहे वरती. 10 to 12 रिपिटेशन काढतो आपण. 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर जसं की सांगितलं अपर, तर आपण कंटिन्युअसली ट्रेन करतोच, बट थोडासा वेगळ्या व्हेरिएशनसाठी आपण इथे ट्रेन केलेला आहे. आता सांगणार आहे मिड कसं ट्रेन करायचं आणि लोअर कसं ट्रेन करायचं. तर मिड ट्रेन करत असताना थोडंसं आपल्याला बेंचची अलाइनमेंट चेंज करायचे. सो बायोमेकॅनिझमली आपण चेंज करतो हा 66 डिग्रीवर. ओके, 66 डिग्रीवर इथे सेट केलेला आहे आपण. आता याचे सेट्स कसे करायचे, आपल्याला फर्स्ट वीकमध्ये करायचं आहे अपर ट्रेन करायचं आहे, सेकंडमध्ये आपल्याला करायचं आहे मिड, आणि थर्ड वीकमध्ये करायचं आहे आपल्याला लोअर. सो जे तिन्ही पण व्हेरिएशनमध्ये तुमचा चांगल्यापैकी ट्रॅपेजियसची ग्रोथ होईल. सेल्स खूप चांगले फटिक लेवलपर्यंत पोहोचून जातील. हा सेट नक्की ट्राय करा तुम्ही. सो आपण करतो आता 66 डिग्रीचा करणार आहे आपल्या मिड ट्रॅपेजियसला. सो लेट्स गो, करूयात ह्याचे 12.5 ने 3 सेट्स. तर बघू शकता तुम्ही. ओके, आता बॉडी स्लाइटली पुढे घेतलाय आणि रिलॅक्स बॉडी सोडली आहे मी. थोडासा मी कॉन्ट्रॅक्ट केलाय आणि इथनं लिफ्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर मित्रांनो, हा ट्रॅपेजियस मसल तुम्हाला कधी ट्रेन करायचा आहे. काही लोक बॅकमध्ये ट्रेन करतात, काही शोल्डरमध्ये ट्रेन करतात. डिपेंड ऑफ यू की तुम्हाला ट्रेन कसं करायचं. बॉडी बिल्डर ऑलमोस्ट तुमचा शोल्डरच्या डेमध्ये घेतो किंवा नॉर्मल फिटनेस जो करतो पर्सन तो आपल्याला बॅकमध्ये पण घेताना दिसतो. बट ह्याच्यामध्ये काय होतं की तुमचा जो स्ट्रक्स आहे, म्हणजे तुमचा जो ट्रॅपेजियस आहे प्रॉपर, तो मसल कुठेतरी तुमच्या शोल्डरला बॅकला अटॅचमेंट असतो. सो अपर, मिडल, लोअर हा तिन्ही पण तेवढंच गरजेचं आहे तुम्हाला ट्रेन करणं. गाईज, नेक्स्ट जो आपल्याला करायचा आहे 35 डिग्रीमध्ये. सो 35 डिग्रीमध्ये लिफ्ट कसा करणार आपण. सो आपल्याला बेंच अजून थोडासा खाली घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये तुमचा प्रॉपरली मिड ट्रॅपेजियस एंगेज होणार आहे. सो लेट्स गो, करूयात 12.5च्याच डंबेल्सने ट्रॅप करूयात. 12.5च्याच डंबेलने ट्रॅपेजियस अँड थोडं स्लाइटली पुढे रेज द शोल्डर अँड लिफ्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके, ह्याच्यामध्ये तुमचा मिड ट्रॅप एंगेज होतोय. आणि नेक्स्ट सेट जो करायचा आहे आपल्याला 15 डिग्रीमध्ये. सो 15 डिग्रीमध्ये ओके, सो 15 डिग्रीमध्ये सेम तसं स्किप करायचं आपल्याला. 1 2 3
4 5 6 7 8 9. नक्कीच तुम्ही तुमचे मसल तिन्ही एंगेजिंग करून चांगला ग्रो करू शकता. ट्रॅपेजियस मसल तेवढाच इम्पॉर्टंट आहे. तुमचा अपर असेल, मिडल असेल किंवा लोअर असेल.